प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी थोडा आवाज द्या. शिवी करता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात. विठाला 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 विठाला. थोडं लक्ष देऊन ऐका. कीर्तन हे ऐकण्यासाठी असतं, पाहण्यासाठी नसतं. आता बरेच का तिकडे कोपऱ्यात काय बसले, इकडे काय बसले, त्याला माहिती पटलं तर पटलं, नाही तर तंबाखूला चुरला उठलं. आता लोक हुशार झालेत. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. आणि मी विनोदाला सांगत असतो, पांडुरंग महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अन्य देवता आहेत. ऐका, हिंदू धर्मामध्ये अन्य देवता आहेत, पण अग्रपूजेचा मान गणपती बाप्पाला आहे. टाळी वाजवा. गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय कोणतंच कार्य निर्विघ्न पार पडत नाही. ज्या ज्ञानोबराने वारकरी संप्रदायाचा पाया रचावा ते ज्ञानोबरा सुरुवातीला म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या देवा तुची गणेशू. नामदेवराया स्वतः म्हणतात, प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराची या सुद्धा चरणावरी ठेवून या माता साष्टांगी हाता दंडवत. नामदेवरायाचा अवतार जगद्गुरु तुकोबाराया. नेमिला गणपती माऊली शारदा आता गुरु राया दंड. आता गुरु राया दंड. आता गुरु राया दंड. आता गुरु राया दंड. नेमिला गणपती माऊली शारदा. गणपती माऊली शारदा. नेमिला गणपती माऊली शारदा. गणपती माऊली शारदा. आता गुरु राया दंड. आता गुरु राया दंड. आता गुरु राया दंड. आता गुरु राया दंड. मोकळं झालं पाहिजे. टाळी वाजवा. टाळी. नेमिला गणपती माऊली शारदा आता गुरु राया दंडवत. झोपा. टाळी वाजवा. टाळी. अर्थात गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय कोणतं काम निर्विघ्न पार पडत. बोल जा थोडं. आता तुम्ही शून्य माणसं आहेत, आपण हुशार. आता सगळे शेतकरी आहेत. आता आमचे साहेब इकडे खुर्चीवर बसलेत. आता त्यांना माहिती आहे का नाही की शेतकऱ्याचा मुलगा पेरणी करायची म्हटलं, जुन्या काळात अगोदर बैलाला काय म्हणायचा? गण्या गण्या गणपती कामाला लागू दे सुती. मी जुना सांगालोय. आता आता काय नाही का, आता सगळं बिघडलं. जुन्या काळात शेतकऱ्याचा पोरगा बैलाला गण्या गण्या गणपती म्हणायचा. आता शेतकऱ्याचा पोरगा हातात मुठ घेतल्या घेतल्या गण्या गण्या गणपती नाही म्हणत. पांडुरंग महाराज बैलाला म्हणते ह्याच्यात मायला विठाला 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 विठाला. मुद्दा डोक्यात ठेवा. गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय कोणतं कार्य निर्विघ्न पार पडत नाही. अशी देवता, बुद्धीची देवता गणपती बाप्पा आहे. आणि त्यांच्या दरबारात आजचा कार्यक्रम आहे. आणि आज फार मोठा पर्व काळ आहे. आज एकादशी सारखं व्रत आहे. गायत्री सारखा मंत्र नाही. लक्ष द्या, गायत्री सारखा मंत्र नाही. हा त्याचं मुडकं दाबा जरा. मोबाईलने माणसाला बिघडित हो. काल पुरा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्या घरात सुटली. त्याला पत्ताच नाही. त्याच्या पाठीत दणका बसला की त्याला कळालं घर बदलले गडे म्हणला. विठाला विठाला. जाऊ द्या आता. काला येतच महिना महा. काल बदललाय. माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो? कीर्तन विठाला 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 विठाला. गायत्री सारखा मंत्र नाही.
द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही. गोमातेसारखं, पंढरीच्या पांडुरंगासारखं, आपल्या माता पित्यासारखं या जगात दुसरं दैवत नाही. टाळी वाजवा. आणि वारकरी संप्रदायामध्ये नाही, अन्य जगात एकादशी सारखं श्रेष्ठ व्रत या जगात कोणतं नाही. विडाला विडाला पण आज एकादशी सारखं व्रत आहे. आमचे तुकोबर आग्रहानं सांगतात, कंटी मिरवा तुळशी व्रत करा. एकादशी व्रत करा. कंटी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आज एकादशी आहे. आज सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला थोडक्यामध्ये शेवाट पाहिजे. शिवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. आजच्या अभंगात तुकोबराय निर्भयता व्यक्त करतात. मला वाटतं पांडुरंग महाराज एके जन्मात सेवा घडली तर अभिमान आहे, एका जन्मात सेवा घडली तर अहंकार आहे, एका जन्मात कला चांगली आली तर प्रत्येकाला अहंकार आहे. पण माझ्या तुकोबराने एका जन्मात सेवा नाही केली, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. तुकोबराय सांगतात, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. कसं आहे, मी विनोदाला सांगतो, मला असे गुणीजन चांगले असले कीर्तन करा वाटतं, भाषी घ्या वाटते. मी एका गावात कीर्तनाला गेलो, साहेब माझ्या पाठीमागे चारच भजले उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तू मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतकी येडे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला, टाळी वाजवा. विठाला विठाला जे जे झाले अवतार तुका त्यांचे या बसा. येऊन खाली बसले, मला हे नवर वाटाले. टाळी वाजवा. सासू द्या. तुकोबराय प्रत्येक अवतारात देवासोबत होते. आणि प्रत्येक युगाचे 4 प्रकार आहेत. किती? युगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाणी मागे डोळे झाकून उभे निधने, वाळवंटा पासोने महाद्वारापर्यंत सर्वरांची दाटी उभे. जस काय लग्नातच बसलीत, वाटू झालं जरा जोरात वाजी जा. विठाला विठाला
देवाची सेवा करावी, प्रत्येक अवतारात देवाची सेवा करावी. मग तुम्ही बसलेली माणसं म्हटलं महाराज सेवा करावी, पण सेवेत काहीतरी फायदा असावा. सेवेचं फल काय? अभंगाचं पहिलं चरण. आता भय असे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. हो भय नाही ऐसे वाटे जीवा, हो भय नाही ऐसे वाटे जीवा. घडलिया सेवा समताची, घडलिया सेवा समताची समताची. आता माझे मनी दरवन दर हा, आता माझे मनी दरवन दर हा. घडलिया सेवा समता, घडलिया सेवा समता, आता माझे मने रमानिदार, हे आता माझ्या मने रमानिदार. आता माझे बाळा खाते जीवा, घडलिया सेवा, घडलिया सेवा समताची समताची. आता ऐसे वाटे जीवा, घडलिया घडलिया सेवा समता, समताची. वाह, क्या बात है. सेवेला फल आहे हो. 50 वर्ष झालं गणपती बाप्पाची सेवा घडली अण्णा. हो म्हणा की सेवेत ताकद असते, सेवेत पावर असते. ज्ञानोबा सांगतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत. तुम्ही जितका परमार्थ काया वाचानं, मग काया वाचा मनानं कराल तितकं तुमच्याकडून तप घडते. टाळी वाजवा. आणि हे 50 वर्षाचं तप आहे, ज्यावरती 50 वर्ष ज्या अर्थी तुमच्या हातानं सप्ताह घडला, हे 50 वर्षाचं तप आहे. टाळी वाजवा. आणि मी विनोदानं सांगतो पांडुरंग महाराज, अरे मातीवर पडलेलं शेण वाया जात नाही. लक्ष देऊन ऐका, आपण आयुष्यभर केलेला परमार्थ कसा वाया जाईल? टाळी वाजवा. कसा वाया जाईल? आता काही माणसाला बघा, त्यानं पिलेली दारू वाया जात नाही. शरद महाराज पेताड तिकून येऊन पिसाळ्याला कुत्र इकून जाऊ, त्याला कुत्र चावत नाही. ते कुत्र म्हणतं हे आपल्यापेक्षा रॉंग झाले, ह्याला टावण्यात मजा. आणि ते असं चांगलं बघते, आमच्या साहेबांच्याकडे खाते बघा, असं चांगलं माणूस बघते आणि जवळ जाऊन लोक म्हणते तुम्हालाच कसं चावलं. एक वाक्य आहे का? अरे जिथं कुत्र्याला चांगले आवडते, यमाला वाईट आवडतील. काटाळी वाद आवडत विनोद म्हणून बोलत नाही. वाईट कर्म केलेलं फल देत आहे, भोगावं लागतंय. आपण आयुष्यभर चांगलं कर्म केलेलं का चांगलं टाळी वाजवा यांच्यासाठी. प्रमाण बरोबर आहे. काय केलं नाही ते बरोबर आहे. हे काहीतरी म्हणले, आवाज गेला म्हणजे थोडं काहीतरी. विठाला विठाला गेले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य. एक वाक्य आहे का? वाईट कर्म केलेलं भोगावं लागतं, फळ देत. चांगलं कर्म केलेलं का चांगलं फल देणार नाही? तो खबर सांगतात, आम्ही आयुष्यात सेवा केली, आयुष्यभर परमार्थ केला, त्या परमार्थाचं फल आतापर्यंत आम्हाला भीती वाटत होती.
आतापर्यंत आम्हाला भय वाटत होतं, आतापर्यंत आम्हाला चिंता वाटत होती, त्याची सेवा घडल्यामुळं आम्हाला आता भय नाही. टाळी वाजवा. आता काळाचे 3 प्रकार आहेत बाळा. तुझं नाव काय रे? नाव काय म्हणलं तुझं? अंशीराम. सरळ बस, सरळ बस. अंशीराम, काळाचे 3 प्रकार आहेत. किती किती? 3. कोणते कोणते? मन, सकाळ, दुपार, संध्याकाळ. ही दिशा इतकाली पण लय आगाव. एका गावात पांडुरंग मला एवढंच पोरग भेटलं. जी हरी म्हणलं, जी हरी कुठं आहे? डाव डाव. मी म्हणलं आम्ही का पत्ते खेळालो का काय? मी त्याला करा सर म्हणलं, सांग बरं म्हणलं, तुझा जन्म किती झालाय? आता त्यानं ती म्हणे शुक्रवारी. आता त्यानं गपची बसाव का नाही? ते मला म्हणे महाराज तुमचा काही झाला. म्हणलं रविवारी. मला म्हणे हे मूर्ख आहेत, नायला आहेत. म्हणलं कसं काय? रविवारी तर सुट्टी असते ना बुवा. हे लेकरं एवढी हुशार आहेत म्हणून तुमच्या पाया पडतो. बंगला बांधता आला नाही तर बांधू नका, शेती घेता आली नाही ते घेऊ नका, गाडी घेता आली नाही ते घेऊ नका. जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. तुम्ही किती सुंदर बंगला बांधला यात नवल नाही, त्या बंगल्यामध्ये संस्कार किती सुंदर आहेत यात नवल आहे. विढाला विढाला. जाऊ द्या. काळाचे 3 प्रकार. किती? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान. आता कोणता चाललाय? कोण म्हणलं संध्याकाळ? आता वर्तमान आहे. आता कोटे धाबे बन, तुझे चरण देखील या, आता मुगडी डोळे, आता जागा रे भयनो जागा. काय सांगू आता संतांचे उपकार, आता तरी पुढे हाच उपदेश. आता निश्चितीने पावलो ईशा, पावलो आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो ईसावा, खुलटलिया धावा तृष्णेची. टाळी वाजवा. आता अरे आतापर्यंत भीती वाटत होती, आतापर्यंत भय, आता नाही. आता भय नाही. जाऊ दे. आता तुम्ही शुद्ध माणसं आहे, थोडक्यात बोलतो. आमचे साहेबाचं नाव काय? आपले जॅकेट घातले डॉक्टर साहेब. भीती नाही असं मनुष्य मनुष्य हो म्हणा की भोग रोग भयम कुलेचित भयम. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे, कुलवान माणसाला सुथुऱ्याची भीती आहे, शरीराला काळाची भीती आहे. आता तुम्ही काही माणसं पाहिली चपलच काढली नाही तर चपल काढली गार लागते. आता काही माणसं इतके नाजूक झाले डॉक्टर साहेब, इतके नाजूक आहेत. तीर्थ घेतली की सर्दी होती, तीर्थ घेतलं की सर्दी होती, आरती घेतली की उन्हाळी लागत. विठाला विठाला. नाजूक माणसं झाली विनोद म्हणून नाही. जाऊ द्या. थोडक्यात बोलतो. भीती नाही असा मनुष्य नाही. कुणाला कशाची कुणाला कशाची. एकाच आडनाव वाघ होतं. काय होतं अण्णा? काय होतं? का घाम आलाय गडी इमानदार माझ्याकडे बघू नका. मग काय ते लक्ष्मीची पिली बघितली नाही असं काय ते कामात आले. आणि जिथं घाम तिथं दाम उभं केला इशारा. फुकटचं खाली शुगर होती बघा. विठाला विठाला. एकाच आडनाव वाघ होतं. काय होतं? वाघ. ते गावात
गावात निघालं की एकदम टाईट, ह्याला ढाका हाताला भुक्या, ह्याला ढाका हाताला भुक्या. गावातले म्हणले इतकं का टाईट चलतोस गावात? म्हणला तुला माहित नाही पट्याचा आडनाव वाघ आहे. काय वाघ? ते सासरवाडला गेलं डॉक्टर साहेब असं वाकून राम राम करायचं. एक जण म्हणला गावात इतकं टाईट चल तू सासरवाडला का वागतोस? म्हणला तुला माहित नाही माझं आडनाव वाघ आहे, सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघ मारे हे. म्हणला झोपले काय टाळी वाजवा कळाला असलं. आता वाघाला भीती कुणाची? अरे वाघ मार्याची. कुणाला कशाची, कुणाला कशाची? संतांना भीती नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो, काळ लोळतो चरणी तुकया घरी वाहे पाणी. तुकाराम 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 हो तुकाराम 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 काबे यमन नाम घेता काबे यमन, नाम घेता काबे यमन. हो हो धन्य तू कोपा समर्थ, धन्य तू कोपा समर्थ. तुकाराम नाम घेता कापयाम, नाम घेता कापयाम, नाम घेता कापयाम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. प्रियान काळी देवी हिमान पाठविले, कलीच्या काळा माझे आठवण वर्तविले. मानव देह घेवले धामा गेले, निळांबने सकल संतात वसविले. जय जानी सर असं वाटतं खिशातले 1000 रुपये काढून द्यावं, पण महाराज घेत नाहीत म्हणा तुम्ही. टाळी वाजवा, टाळी. विठाला 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 विठाला. जाऊ द्या, वातावरण कसे बी असेल पण गुणीजन चांगले आहे. टाळी वाजवा. नाही तर शरद महाराज मी विनोद म्हणून सांगा ना, मी एका ठिकाणी स्वरात म्हणू लागलो. मोगरा फुलला मोगरा फुलला, माझ्या पाठीमागली भजनी म्हणू लागली. मोकार फुगला. मोकार फाशी घ्यावं लागेल का नाही? आनंद वाटायला. विठाला 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 विठाला. जाऊ द्या, संतांना मरणाची भीती नाही हो, मरण त्यांच्या ताब्यात आहे. आणि मी विनोदाला सांगतो आपण मरणाच्या ताब्यात आहात. डॉक्टर साहेब आपल्याला मरणाची तरी भीती आहे. एक बार यम मला न्यायला आला. कुणाला? झोपले काय खुर्चीवरची? एक बार यम मला न्यायला आला. कुणाला? अण्णा. हा म्हणजे आम्ही गेले तुमचं बरं झालं. आमच्या मुळावर लोक आहेत ना. आणि यमानं मला सांगितलं गेज की महाराज लवकर उरका. आता पांडुरंग महाराज मी दिसा इतका इतका पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता? कोणाला विचारलं? आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो कॉफी. मी डोकं लढवलं. यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. म्हणजे कॉफी पिल्यास यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. कॉफी केली, यमानं पिली, यमाला चक्कर आली, यम झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघा. ती फाईल घेतली, दप्तर घेतलं, इचकिलं तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं आता यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा सगळ्याच्या खाली. झोपले काय सगळ्याच्या खाली? म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याच मरण. कुणाला मरा वाटतं? ज्ञानोबराय सांगतात आगा मरणा बोलणं. कुणाला बरं वाटतंय? नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली, यमाची गुंगी गेली, यम उठला. क्या बात है गेजगे महाराज.
यमाचा तिरस्कार करणारी लई महाराज पाहिली म्हणला. यमाचा आदर पाहुणचार करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचा पहिलाच नंबर होता, तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काय बदल करते काय, मी म्हणलं काय बदल करता काय, काही नाही म्हणलं थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो म्हणला. टाळी वाजवा कळाला असलं तर. आता मला सांगा मरण चुकलं का, माझ्या हातानं मी खाली घातलं होतं. आपल्याला मरणाची भीती आहे, पण संतांना मरण माझे मरून गेली, मजा केली अमर, मरण हातून सुटली काया, विचारी या निश्चय आपले मरण पाहिले मी डोळा. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी, आम्हा भय चिंता नाही धाक. आम्हा टाळी वाजवा टाळी. आम्हा भय चिंता नाही लागी, आम्हा भय चिंता नाही लागी. मरण काही एक, जन्म मरण काही एक. जन्म मरण काही एक, जन्म मरण काही एक. आला इहलोकी परलोक, नाना इहलोकी परलोक. नाय लोके लागो, नाय लोके लागो. आने सकळी गो वैकुंठ हे टाळी वाजवा. आने सकळी गो वैकुंठ टाळी वाजवा. टाळी टाळी जोरात जोरात टाळी. टाळी वाजवा की जोरात. थांबा टाळ. वा मृदांग. टाळी जोरात. टाळ. मृदांग. टाळी. टाळ. म्हणून नाही काय हे चिंता, म्हणून नाही काय, म्हणून नाही काय हे चिंता. वाटोळीत दिवा लावणं एवढं सोपं नसतं. काय खरं खरं काय हे लाई थोडं ताकदच लागते. विठाला विठाला आम्हा भय चिंता नाही धाक, आम्हा जन्म मरण काही. अरे कशाच भय नाही, कशाची चिंता नाही.